नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFO कडून एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPFO कडून मोठं पाऊल, हायर पेन्शन बद्दल उचललं मोठं पाऊल। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, जर तुम्ही जास्त पगारावर पेन्शनसाठी अर्ज केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO आता सर्व अर्जाचं सखोल ऑडिट करत आहे। विशेष लक्ष अशा कंपन्यांवर आहे ज्यांना पेन्शन प्रक्रियेत सवलत मिळालेली आहे। हे ऑडिट 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तुमच्या अर्जाचा योग्य निपटारा झाला का हे तपासण्यासाठी EPFO हे पाऊल उचलत आहे। जर काही त्रुटी सापडल्या तर पेन्शन मिळण्यात उशीर होऊ शकतो। कंपन्यांवर वाढलं लक्ष। मित्रांनो, ज्या कंपन्यांनी स्वतःच्या ट्रस्ट नियमावर पेन्शन निपटारा केलेला आहे त्यांच्या अर्जाची पहिल्यांदा तपासणी होणार आहे। याशिवाय व्हॅलिडेशन ऑप्शन असलेल्या अर्जाची ऑडिटही सुरुवातीला पूर्ण होईल। आतापर्यंत किती अर्ज निकाली झाले आहेत याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, 16 जुलैपर्यंत EPFO कडून एकूण 15.24 लाख अर्जापैकी 4 लाख अर्जदारांना जास्त पेन्शनसाठी डिमांड ड्राफ्ट दिले गेले आहेत। 11 लाखाहून अधिक अर्ज फेटाळण्यात आले आहेत। अजूनही 21,995 अर्ज प्रलंबित आहेत। मित्रांनो, ऑडिटमध्ये नेमकं काय तपासलं जातं याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, डिमांड लेटर जारी करण्यात उशीर झाला का हे एक तपासले जाते। पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे PPO वेळेत दिली जात आहे का याबद्दल तपासले जाते। एरियर पेन्शनच्या पेमेंटमध्ये काही त्रुटी आहेत का याबद्दल सुद्धा तपासले जाते। मित्रांनो, तुमच्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, जर तुमच्या अर्जात काही समस्या नसेल तर पेन्शन प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल, पण त्रुटी आढळल्यास तुमच्या कंपनीला सुधारणा करावी लागेल आणि तुमची पेन्शन मंजुरी काही दिवसांनी मिळू शकते। मित्रांनो, EPFOचं म्हणणं आहे की या पावलामुळे प्रक्रिया पारदर्शक होईल आणि कर्मचाऱ्यांना योग्य वेळी पेन्शन मिळेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।